नमस्कार, माय एज्युकेशनल गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये बोलणार आहोत. चला तर मग बोलूया. लेट्स स्पीक. लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका, म्हणा. नाव से द फर्स्ट सेंटेन्स. The little girl is sitting between her mother and father. The little girl is sitting between her mother and father. Good. Now see, where is the little girl? In between. Mother and fatherच्या मध्ये ती बसलेली आहे. त्याला between हा शब्द आहे इंग्रजीमध्ये. Now see the second sentence. The duck is swimming with her ducklings. The duck is swimming with her ducklings. आता इथे ह्या चित्रामध्ये बदक आहे आणि तो काय करत आहे? पोहत आहे. कुणाबरोबर? विथ हर डकलिंग, त्याच्या छोट्या पिल्लांबरोबर. विथ म्हणजे च्या बरोबर. नाव से द थर्ड सेंटेन्स. The birds are flying over the trees. The birds are flying over the trees. Yes. या झाडावर बघा पक्षी उडताना दिसत आहेत आणि इथे पक्षी झाडाच्या वरती आहेत. त्याला ओव्हर हा शब्द आहे, म्हणजे पक्षी झाडाच्या वरून उडत आहे. नाव सी फोर्थ सेंटेन्स. The butterflies are fluttering around the flowers. The butterflies are fluttering around the flowers. Butterflies means what? फुलपाखरं. कुठे आहेत फुलपाखरं? झाडाच्या वरती. त्या फुलांभोवती. कुठे आहेत त्या फुलांच्या भोवती फिरतायत की नाही, असे उडतायत की नाही? हो. अराउंड द फ्लावर्स म्हणजे च्या भोवती. अराउंड म्हणजे च्या भोवती, फुलांच्या भोवती हे बटरफ्लाईज आहेत. नाव से द फिफ्थ सेंटेन्स. द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. The man is standing near the car. Where is the man? Near the car. Yes. Near the car. माणूस कुठे उभा आहे? कारच्या जवळ. नियर म्हणजेच त्याचा अर्थ मराठीत जवळ असा होतो. नाव सी द नेक्स्ट सेंटेन्स. The car is parked under the tree. The car is parked under the tree. कार कोठे पार्क केली आहे? झाडाच्या खाली. अंडर म्हणजे खाली, च्या खाली, झाडाच्या खाली. अंडर द ट्री. नाव सेवन्थ वन. The boy is sitting by the stream. The boy is sitting by the stream. हा बॉय कुठे बसलेला आहे? स्ट्रीमच्या जवळ बसलेला आहे, म्हणजे तो मुलगा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ बसलेला आहे. तिथे हा बाय शब्द वापरला आहे. नाव लास्ट वन. शी वॉज द ओनली गर्ल प्लेइंग अमॉंग द बॉईज. She was the only girl playing among the boys. ती एकटीच मुलगी आहे त्या मुलांमध्ये खेळणारी. अमॉंग च्यामध्ये, त्यांच्यामध्ये खेळणारी. अमॉंग शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. नाव लुक अँड से. पहा आणि पुन्हा म्हणा. Between. With. Over. Among. Near. Under. By.
around. Around. Okay, now we will stop here.